पुणे हादरले. कोंढव्यात उच्चभ्रू सोसायटीत 25 वर्षीय युवतीवर बलात्कार, आरोपीने मोबाईलमध्ये काढली सेल्फी. पुणे प्रतिनिधी. पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. आरोपीने पीडितेच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर जबरदस्ती केली आणि नंतर तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढून परत येईल असा मेसेज टाईप करून ठेवला. घटना बुधवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचे सांगत सोसायटीत प्रवेश केला. पीडित महिलेला कुरिअर तुझं आहे असं सांगून सही करण्यास भाग पाडलं. तिने सेफ्टी डोअर उघडताच त्याने तिच्या तोंडावर स्प्रे मारला आणि त्यानंतर घृणास्पद कृत्य केले. घटनेनंतर आरोपीने पीडितेचा मोबाईल हातात घेतला, त्यामध्ये स्वतःचा फोटो, सेल्फी काढला आणि एक मेसेज टाईप करून ठेवला, मी परत येईन. पोलिसांकडून तपास सुरू. कोंढवा पोलीस स्टेशनने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीने मोबाईलमध्ये मागे ठेवलेल्या पुराव्याच्या आधारे तपास सुरू आहे. महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न. शहरातील अशा उच्चभ्रू परिसरात अशा घटना घडत असतील तर महिलांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोसायटीमध्ये प्रवेश देताना सुरक्षा यंत्रणा कितपत सजग आहे, यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. डेज न्यूज मराठी प्रतिनिधी दिनेश परमार, कोंढवा, पुणे. आरोपीनं अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. स्प्रे मारला आरोपीनं अशा पद्धतीची माहिती जी मिळते आणि काय काय एकूण आपण जप्त केलं या सगळं. या बाबतीत निर्भया या जेव्हा शुद्धीवरती आल्या 8:30 नंतर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांना काहीतरी स्प्रे किंवा इतर प्रकार वापरून बेशुद्ध करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे. घटनास्थळावरती आयकार फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते. त्या विश्लेषणावरून कशा पद्धतीनं त्यांना बेहोश करण्यात आलं होतं, स्प्रेचा वापर किंवा अन्य, याबाबत आपल्याला लवकरच माहिती मिळेल. घरात इतर सदस्य कोणीच नव्हते आणि सोसायटीत सिक्युरिटी काम यामध्ये निर्भया ह्या त्यांच्या भावासह फ्लॅटवरती राहतात, परंतु सुट्टीनिमित्त भाऊ गावी गेलेला होता, त्यामुळे त्या एकट्याच होत्या आणि याचाच फायदा घेऊन सदरचा प्रकार झाल्याचं समोर येते. ओळखीतला मुंबईतील एका सोसायटीमध्ये त्याला कधीपासून पुण्यात राहतात? पुण्यात ते मागे 1 वर्षापासून राहतात. सर, या सगळ्या केसमध्ये एक ॲम्बिग्युटी आहे. हा आरोपी येऊन बरोबर त्याच फ्लॅटमध्ये कसा शिरला किंवा काय, त्याच्याबद्दल काही तपासामध्ये समोर आलं आहे का, की आधी काही पाळत ठेवून हा गुन्हा करण्यात आलेला आहे? जिथं एंट्री घेतली जाते तिथं त्याने कुठल्या फ्लॅटमध्ये जायचं होतं याबाबत काही माहिती दिली आहे का? याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत, कारण आपण जसं म्हणताय की आरोपीनं काही त्या ठिकाणी रेकी केली होती का किंवा काही पूर्वीची ओळख होती का, नेमके त्याच परिसरातील नेमके त्याच सोसायटीतील आहेत, याबाबत आम्ही माहिती घेऊन तपास चालू. डिलिव्हरी बॉयचं वय किती, अंदाजे वय किती याचं? डिलिव्हरी पार्सल कुठल्या कंपनीच्या माध्यमातून आला होता, त्याच्याकडे काही चौकशी झाली का, तिथंच पार्सल तिने मागवलं होतं का, हे पण काही आहे. याबाबत आम्ही निर्भयाचं चौकशी करत आहोत. अंदाजे वय अंदाजे साधारणतः सदरी 25-30च्या वयोगटातील असतात. आयडेंटिफाय करा. त्याबाबत आम्ही काम करत आहे. लवकरच आम्ही आरोपीला अटक करतो.